नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण या हिरव्या ज्या मिरच्या आहेत त्या बेसन आणि तांदळाच्या पिठामध्ये न भरता कुळथाच्या पिठामध्ये येथे भरणार आहोत. आणि या कुळथाच्या पिठामध्ये भरलेल्या ज्या मिरच्या आहेत ना, त्याची चव एवढी भारी लागते ना, तुम्ही एकदा काही मिरची खाल्ली ना तर तुम्ही पुन्हा ही मागणारच, अशी एवढी भारी ही मिरची लागते. तर आता ह्यामध्ये आपण काय काय साहित्य वापरले आहेत आणि ते कसे वापरले आहेत हे नक्कीच बघूया. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर या कुळथाच्या भरवा मिरच्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागले आहे ते आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिले कुळथाचं पीठ लागलेलं आहे, एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, धणा पावडर 1 चमचा घेतलेला आहे, चवीपुरते मीठ घेतलेले आहे, गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, एक छोटी वाटी भरून ओलं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, तसेच लाल तिखट घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुळथाच्या पिठाची भरवा मिरची बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. तर त्या कशा कापायच्या आहेत ते आपण बघून घेऊया. मिरच्या ऑलरेडी मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता त्याचं वरचं देठ थोडं कापायचं आहे आणि मधून चीर मारून घ्यायची आहे. मिरचीला पूर्ण वरपर्यंत चीर मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला मसाला संपूर्णपणे त्या मिरचीमध्ये व्यवस्थित असा भरला जाईल. अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या मिरच्या सुद्धा कापून घ्यायच्या आहेत. कुळथाच्या पिठाची ही भरवा मिरची बनवण्यासाठी अशाच प्रकारच्या आपल्याला जाडसर मिरच्या घ्यायच्या आहेत. ह्या मिरच्या तिखटाला सुद्धा कमी असतात आणि जाडीला सुद्धा व्यवस्थित अशा असतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या या मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तसेच या मिरच्या वजनाने 1/2 किलो एवढ्या भरलेल्या. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या वरचं देठ काढून घ्यायचं आहे आणि मधून चीर मारून ही मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे. तर जवळपास आपल्या सगळ्या मिरच्या इथे कापून झालेल्या आहेत. ते तुम्ही जवळून बघू शकता. आता काय करायचं आहे, आपण जे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आणि येथे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. जवळपास 50 ते 60 ग्रॅम बसेल एवढं हे कुळथाचं पीठ आहे. आणि वाटीने मोजायला गेलं तर अर्धी वाटी भरेल एवढं हे कुळथाचं पीठ येथे मी घेतलं आहे. आता या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. त्याचा रंग ऑलरेडीच थोडासा लालसर असल्यामुळे आपल्याला ते भाजलं गेलं की नाही ते समजणार नाही, पण आपल्याला लगेच सुगंध यायला लागतो थोडंसं बेक झाल्यानंतर. जेव्हा कुळथाच्या पिठाचा सुगंध पूर्ण घरभर पसरायला लागला की समजावं हे कुळथाचं पीठ व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे. आता या पिठाचा थोडासा रंग बदललेला आहे आणि ह्याचा सुगंध सुद्धा पूर्ण घरभर सुटलेला आहे, म्हणजे हे पीठ आता भाजलं गेलं आहे. तर ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. तर येथे माझ्याकडे मोहरीची डाळ होती सोललेली, तीच मी यामध्ये घालून घेतलेली आहे. जवळपास ती अर्धा चमचा एवढी होती. आता यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं आणि मोहरी छान अशी उफलल्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण आलं लसणाची पेस्ट सुद्धा घातली तरी चालणार आहे, पण उपवास असेल तर शक्यतो आपण आलं आणि लसूण खात नाही. त्यासाठी आपण येथे फक्त कांदाच घालून घेतलेला आहे. तुम्हाला पण जर वाटत असेल आलं लसूण घालावं तर आलं लसूण सुद्धा येथे तुम्ही घालू शकता. आता कांद्याचा छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण व्यवस्थित असा परतवून घेऊया. आता आपण यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घेणार आहोत. तसंच अर्धा चमचा एवढी जिरे पावडर घालून घेणार आहोत. तसेच अर्धा चमचा एवढी धणे पावडर सुद्धा घालून घेणार आहोत. आता अर्धा चमचा एवढ्या येथे आपण गरम मसाला घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालून झाल्यानंतर आपण येथे लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल पावडर 1 चमचा एवढी घालून घेतलेली आहे. आता चवीपुरते मीठ घालून घेऊया. आता हे सर्व साहित्य आपल्याला मस्तपैकी या तेलावर परतवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील आणि छान असे तळले जातील. तर हे मसाले आपण व्यवस्थित असे परतवून घेऊया. मसाले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक खिसलेलं ओलं खोबरं घालून घेणार आहोत. खोबरं आपल्याला एकदम जास्त सुद्धा घालायचं नाही आहे. मी एक छोटीशीच वाटी घेतलेली, त्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण येथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता हे ओलं खोबरं थोडंसं आपण या मसाल्यांमध्ये परतवून घेऊया, कारण आपण ऑलरेडी कुळथाचं पीठ हे परतवून घेतलेलं आहे, म्हणजे भाजून घेतलेलं आहे. तर या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित असं खोबरं मिक्स करून घेऊया. आता व्यवस्थित खोबरं मिक्स झाल्यानंतर आपण जे कुळथाचं पीठ भाजून घेतलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे
आणि पळीताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाह! या सगळ्या सारणाचा सुगंधच एवढा छान आला आहे ना पूर्ण घरभर. खरंच खूपच छान असा सुगंध पूर्ण घरभर सुटलेला आहे. तर येथे हे व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला शेवटची काय राहिली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा सगळं मिश्रण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपले परफेक्ट असे कुळथाच्या पिठाचे सारण तयार झालेले आहे. अजून 1 ते 2 मिनटं आपण ह्याला मस्तपैकी परतवून घेऊया, म्हणजे याचा खरपूसपणा हा छानपैकी राहील. तर इथे 1 ते 2 मिनटं परतवून झालेली आहे आणि येथे आपले परफेक्ट असं सारण रेडी झालेलं आहे. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावर आपण जे अर्ध लिंब घेतलेलं ते पिळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्या मिरच्या भरणार आहोत त्याला मस्तपैकी चटपटीतपणा येईल. लिंब पिळल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपण व्यवस्थित असं पळीताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया आणि हे तयार झालेले मिश्रण आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. चला तर मग आपण आपल्या कापलेल्या मिरच्या भरायला सुरुवात करूया. मिरच्या भरायला घेताना आपल्याला मिरच्या पूर्णपणे दाबून भरून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळं सारण त्यामध्ये व्यवस्थित असं गच्च भरलं जाईल. आपल्याला व्यवस्थित जेवढं प्रेस करून दाबून भरता येईल तेवढी आपल्याला मिरची भरून घ्यायची आहे. तर इथे आपली पहिली व्यवस्थित अशी मिरची भरून झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी मिरचीसुद्धा भरून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या ओपन करून गच्च अशा भरून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळं सारण त्यामध्ये व्यवस्थित असं भरलं जाईल. आणि व्यवस्थित गच्च सारण भरल्यामुळे मिरच्या तळताना अजिबात सारण इकडचं तिकडे हलणार नाही आणि व्यवस्थित गच्च असं मिरचीमध्ये भरलेलं राहील. त्यामुळे आपल्याला सगळ्या मिरच्या ह्या दाबून व्यवस्थित अशा भरून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे आपण आपल्या सगळ्या मिरच्या भरून घेऊया. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच पुढे असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर ते बोलता बोलता आपल्या सगळ्या मिरच्या मस्तपैकी भरल्या गेल्या आहेत आणि आपल्या सारणाचे प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट असे झालेले आहे. वाव! या भरलेल्या मिरच्या किती छान दिसत आहेत ना. नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे मिरच्या करून बघा. तुम्हालासुद्धा हमखास या मिरच्या नक्कीच आवडणार आहेत. वाव! ह्या भरलेल्या मिरच्यासुद्धा किती छान दिसत आहेत ना. आता आपल्याला काय करायचं आहे, या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे. तेल हे जवळपास आपल्याला 4 ते 5 पळ्या घालून घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण ज्या भरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या सर्व घालून घ्यायच्या आहेत. मोस्ट ऑफ आपण काय करतो, ह्या मिरच्या जेव्हा भरतो तेव्हा बेसन आणि तांदळाचं पीठ या दोघांचाच उपयोग करतो. पण नक्कीच तुम्ही या कुळथाच्या पिठाचा वापर करून बघा आणि आपण जी रेसिपी दाखवली आहे त्याप्रमाणे नक्कीच करून बघा. तुम्हालासुद्धा हमखास या मिरच्या आवडणारच आहेत. त्या इथे आपल्या सगळ्या मिरच्या या इथे ठेवून झालेल्या आहेत. आता 5 मिनटं यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपल्याला या मिरच्या पलटून घ्यायच्या आहेत. तर ह्या सगळ्या मिरच्या आपण पळीताच्या साहाय्याने व्यवस्थित अशा पलटून घेऊया. आपल्या मिरच्यांची खालची बाजू व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला दुसरी बाजूसुद्धा अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे, म्हणजेच फ्राय करून घ्यायची आहे. त्यासाठी मिरच्या संपूर्णपणे पलटी झाल्यानंतर पुन्हा 5 मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि येथे 5 मिनटं आपली झालेली आहेत. आता पुन्हा सगळ्या मिरच्या आपण बघून घेऊया की त्या कशा व्यवस्थित झाल्यात की नाहीत ते. वाव! तर परफेक्ट असं त्याच्यातला मसालासुद्धा छान असा तळला गेलेला आहे. आता ह्या सगळ्या मिरच्या आपण पुन्हा पलटून घेऊया. मिरच्या पाठीमागून आणि पुढून आपल्या मस्तपैकी पलटून झालेल्या आणि फ्राय करून झालेल्या आहेत. आता काय करायचे आहेत, जे साईडच्या कडा आहेत त्यासुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत. तर ह्या मिरच्या मी एक साईडने सुद्धा व्यवस्थित अशा पलटून घेतल्या आहेत. आता ती साईडसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर याची दुसरी साईडसुद्धा मी अशीच पलटून घेतलेली आहे. पुन्हा 1-2 मिनटासाठी यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि 2 मिनिटांनी झाकण काढून घेतल्यानंतर येथे आपल्या परफेक्ट अशा मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत सगळ्या बाजूने. त्या तुम्ही बघूच शकता. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच या कुळथाच्या भरलेल्या मिरच्या करून बघा. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि ह्याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्कीच शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.